पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI महायुतीच्या वतीने बुधवारी अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून भाजपचे युवा नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, डॉ. अरुण कुमार भगत, दिनेश खानावकर तसेच शिवसेनेचे ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांनी आपले अर्ज सादर केले. पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजपने 55, शिवसेनेने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवत एकूण 59 जागांसह पनवेल महानगरपालिकेवर महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर महापौरपदी नितीन पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची निवड झाली. महायुतीला 59 जागांवर विजय मिळाल्यामुळे 7 पैकी 5 स्वीकृत नगरसेवक पदे महायुतीच्या वाट्याला आली आहेत. सभागृहाचा अनुभव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामाचा अभ्यास असलेल्या परेश ठाकूर, गणेश कडू, डॉ. अरुण कुमार भगत, ॲडव्होकेट प्रथमेश सोमण आणि दिनेश खानावकर यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांनी बुधवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज दाखल केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, युवा नेते प्रीतम म्हात्रे, अनिल भगत, ज्येष्ठ नगरसेवक रमेश गुडेकर, प्रकाश बेनेदार यांच्यासह महायुतीचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.